आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कृषी विभागानं राज्यातील शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह तंत्रज्ञान, ड्रोन, IoT सेन्सर्स आणि डेटा ॲनालिटिक्सवर आधारित अभ्यास करावा. शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर राबवण्यासाठी पहिल्या टप्प्यात 10,000 शेतकऱ्यांची निवड करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प सादरीकरणाबाबत मुंबईत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, सणासुदीच्या काळामुळे वाढलेली मागणी, हवामानामुळे ऊसाच्या पिकाचं झालेलं नुकसान, जागतिक पातळीवर कमी झालेला साखर पुरवठा आणि काही साखर कारखाने आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या साठेबाजीमुळे देशात साखरेचा भाव किलोमागे सरासरी 7.5 रुपयांनी वाढल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक पातळीवर 33 लाख मेट्रिक टन साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जगभरात 2 महिन्यात साखरेचे दर 16% वाढल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. नागपूर इथल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या प्रादेशिक केंद्रानं तुरुंगातील कैद्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या अंतर्गत 75 कैदी विद्यार्थ्यांना इग्नूच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. या 75 विद्यार्थ्यांपैकी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील 68 विद्यार्थी असून यात 11 महिला विद्यार्थिनींचा समावेश आहे आणि अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहातील 7 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गोकुळपेठ येथील जुन्या बाजाराच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या उभारणीत प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न होईल, असं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं. गडकरी यांच्या महाल येथील कार्यालयात आज गोकुळपेठ मार्केटमधील दुकानदार आणि गाळेधारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महापौर नीता ठाकरे यांच्यासह मनपाचे विविध अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे नागपूर ते मडगाव दरम्यान विशेष ट्रेन चालवणार आहे. गाडी क्रमांक 01139 नागपूर मडगाव ट्रेन दर बुधवारी रात्री 11:45 वाजता, तर गाडी क्रमांक 01140 मडगाव नागपूर दर मंगळवारी सायंकाळी 7 वाजता मडगावहून सुटणार आहे. ट्रेनला वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.